नमस्कार मंडळी, तुम्ही मला रिक्वेस्ट केली होती की भेंडी करून दाखवा. तर मी भेंडी हे स्वच्छ धुवून पुसून अशी कट करून घेतलेली. मी अशी गोलच ठेवलेली, मी लांब लांब नाही केलेले. तर हे अशी चिरून घेतलेली बारीक. तर त्याच्यासाठी मी लसूण घेणार आहे. थोडासा क्रश करून घ्यायचा लसूण. हे अशा पद्धतीने. मला ठेचा आणि भेंडीचं सांगितलं होतं एका ताईंनी की ठेचा पण दाखवा आणि भेंडी पण दाखवा, म्हणून मी त्यांच्यासाठी दाखवते. ते बघा, असं करून घ्यायचं क्रश. कशाने करू शकता तुम्ही, खलबत्त्यामध्ये पण करू शकता. कढई ठेवलेली, तेल टाकून घ्यायचं. एकदम साधी सिंपल भेंडी आहे, पण खायला खूप भारी लागते. खूप म्हणजे खूप भारी लागते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. मी त्याच्यामध्ये काही मसाले घालणार नाहीये, तुम्हाला दाखवते मी. आता तेल तापलं की थोडंसं लसूण टाकायचं. लसूण आणि एक मिरची टाकलेली मी. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त नाही केली तर याचीच भेंडी छान लागते. आणि असं मिक्स करून घ्यायचं मस्त. जिरे मोहरी काही टाकायचं नाही, कुठलाच मसाला नाही टाकायचं. आता हे मस्त परतून झालं की मी त्याच्यामध्ये भेंडी टाकणार आहे. मस्त मिक्स करून घ्यायची. मोठाच ठेवायचा गॅस. अजिबात तिखट होत नाही भेंडी बनवायची. माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आमच्याकडे अशीच नुसती भेंडी खातात ना. चपाती पण त्यांना आवडत नसते कधी कधी, तर ती नुसती भेंडीच आवडते. गरम गरम खूप छान लागते ही भेंडी खायला. पण डाईट करत असेल ना त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. ते चपाती भाकरी न खाता ना नुसती भेंडी खाल्ली ना तरी पण खूप छान लागते ही भेंडी. एक 5 मिनिटातच मोठ्या गॅसवर परतून घ्यायची. मीठ वगैरे काही घालायचं नाही आता, किंवा झाकण ठेवायचं नाही अजिबात. म्हणून मुलांसाठी करत असाल ना तर मिरची नाही घातली तरी चालेल, किंवा उपवासाला पण नवरात्रात काही भेंडी चालते तर लसूण नाही घालायचा. नुसतं मिठावर करायची भेंडी, खूप छान होते. मी अशीच करते, कारण कूट वगैरे शेंगदाण्याचं नाही घालत. घरली भेंडी करायची असेल तरच मी घालते, नाहीतर अशी चिरून केली तर मी अशी प्लेनच ठेवते. एकदम साधी भेंडी खूप छान लागते खायला. तर आता हे 2 मिनिटं परतून घेते. पातळ कापली ना की पटकन शिजते, पण काही झाकण वगैरे ठेवायची गरज नाही. आणि बघा जरा पण शिजत नाही. एकदम सुटसुटीत होते. मीठ जरा लास्टला घालायचं शेवटी, लगेच मीठ घालायची घाई करायची नाही. तर आता मंडळी मीठ टाकायचं चवीप्रमाणे. थोडीशी कढई होते करपल्यासारखी, मोठा गॅस असल्यामुळे. पण भेंडीला काही करपल्याचा वास वगैरे काही लागत नाही. थोडीशी अशी लागली आणि थोडीशी होते जास्त नाही. किंवा तव्यात पण तुम्ही करू शकता. आता भेंडी आपली शिजलेली मस्त. शेवटीच घालायचं मीठ, म्हणजे मग चिकट होत नाही भेंडी. आणि अशी भेंडी तुम्ही सगळ्यांना आवडेल, घरातल्यांना. मुलांना पण खूप आवडेल. तर अशी भेंडी द्या. शेंगदाण्याचं पीठ वगैरे काही नाही घालतात, मसाले काही घालायचे ना. भेंडी शिजलेली. आता मी गॅस बंद करते. शिजून पण तुम्हाला दाखवते भेंडी. शिजलेली भेंडी. तर आता मी गॅस बंद करणार आहे. आता मंडळी भेंडीचा गॅस बंद केलेला आहे आणि तवा ठेवला आहे. मी ठेचा करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या.
हे कट करून घेतले, जरा लांब होते मिरच्या, तिखटच मिरच्या आहे, थोड्याशा कट करून घेतलेले. आता मिक्स करून घ्यायचं चांगलं. तुम्हाला जेवढा ठेचा करायचा आहे ना तेवढ्या मिरच्या घेऊ शकता तुम्ही. आणि हा लोखंडी तवा आहे, भिड्यासारखा तवा आहे, त्याच्यामध्ये भाकरी चपाती पण छान होते. पण अशा भाज्या पण सुक्या भाज्या केल्या ना खूप छान होतात त्याच्यामध्ये. मी कोरडीच मिरची भाजून घेतली. आता तेल घालायचं याच्यामध्ये. लसूण टाकायचा, भरपूर लसूण टाकायचा आणि 1 मिनिट परतून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही ठेचा करून बघा, खूप मस्त होतो. तेल लगेच नाही घालायचं, लसूण परतल्यानंतर थोडंसं तेल घातलं ना की पटकन बाहेर उडतं. त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला तेल घालून, म्हणून लगेच तेल नाही घालायचं. हे बघा मंडळी, आता चांगलं भाजलेलं आहे. आता मी तेल घालते. आणि 1 मिनिट परतून घ्यायचं तेल घातल्यानंतर आणि झाकण ठेवायचं. लगेच 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. आता मी गॅस बंद करते आणि हे 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं, नाही तर मिरची अशी उडते मग तडतड अंगावर वगैरे येते. तर मंडळी आता मी झाकण काढते. बघा गरमच आहे पण शांत झालेलं आहे ते, नाही तर मिरच्या अशा फुटतात ना. आता आपण वाटून घ्यायचं मीठ टाकून. मीठ टाकायचं चवीप्रमाणे. आता मी खाली काढून घेतलं आणि पक्कडने चांगलं हे करून धरायचं आणि असं चांगलं वाटून घ्यायचं. लगेच वाटलं जातं कारण शिजलेलं असतं हे पूर्ण. तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण घालू शकता किंवा शेंगदाण्याचं जाडसर कूट घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर. पण मी प्लेन ठेवते ना. हा ठेचा ना आमच्या घरातल्यांना, माझ्या आईला, सगळ्यांनाच हा ठेचा खूप आवडतो मी केलेला. कारण मी साधाच ठेवते त्याला, काही जास्त हे करत नाही लिंबू किंवा काही. कोणाकोणाला आवडतं त्यांनी घालायचं. शेंगदाण्याचं कूट पण आवडतं काही काही जणांना. आता मी कोथिंबीर चिरून ठेवलेली ती घालणार आहे. ती पण ह्याच्यामध्ये खूप छान लागते. कोथिंबीर घालायचीच आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, परत वाटून घ्यायचं. तुम्ही तांब्याने पण वाटू शकता, पण मी फुलपात्रानेच वाटते किंवा खलबत्त्यामध्ये पण करू शकता. तर ह्याच्यामध्ये छान होतं या पद्धतीने. मला हे जरा सोपं वाटतं. तवा गरम असल्यामुळे मी पकडणे धरलेले, कारण ह्या तव्याला ना गार व्हायला खूप वेळ लागतो. हे बघा, मी कुठेही व्हिडिओ स्किप न करता मी दाखवलेलं आहे तुम्हाला. किती छान झालाय बघा ठेचा. पाहिजे तर तुम्ही आणखीन तेल ह्याच्यामध्ये थोडंसं घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. छान लागतं ह्याच्यामध्ये तेल पण. मंडळी आपला ठेचा तयार झालेला आहे. मस्त एकदम. जास्त बारीक नाही करायचा, एवढाच ठेवायचा. मंडळी ठेचा आपला मस्त तयार झालेला आहे एकदम. तर आता मी काचेच्या ह्याच्यामध्ये काढून घेते भांड्यामध्ये. बघा मंडळी ठेचा पण तयार आहे आणि भेंडी पण तयार आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा मंडळी, हा ठेचा आहे आणि ही भेंडी. एवढी सिंपल आहे आणि खायला तर एकदम भारी लागते, एकदम भारी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ठेचा भाकरी बरोबरच खावा, भेंडी नुसती खाल्ली तरी चालेल. भाकरी चपाती बरोबर पण खूप छान लागते हे ठेचा. गरम गरम चपाती आणि ठेचा आणि भेंडीची भाजी खूप भारी बेत आहे.
तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा की आवडतात की नाही आवडत. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.